सावित्री आईची जयंती हा उत्सव आमच्यासाठी खूप मोठा असायचा, अगदी सणासारखा असायचा. पण कालांतराने आज सावित्री आईचे आणि महात्मा फुलेंचे पुतळे या ठिकाणी उभारण्यात आले आणि त्यासाठी माझ्या दादांनी म्हणजे बंटी भाऊ भांगडे यांनी खूप मोठी मदत केली. कारण आम्ही सर्वसाधारण वर्गातले आणि जास्तीत जास्त वर्गणी आम्ही खूप देऊ शकत नाही, देतोही पण तितकं आम्ही नाही करू शकत. पण दादांनी आपल्या निधीतून आम्हाला ते मान्य करून दिलं आणि त्यामुळे कदाचित आमचं स्वप्न पूर्ण झालं. त्यानंतर आमचा समाज प्रगती करत गेलो आणि येत्या माझी सक्रिय जसं ह्या सखी आहेत तसेच माझे दादा लोक आहेत, अगदी तरुण मुलं आहेत, सक्रिय आहेत, त्यात वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ आणि तरुण आहेत. ते नेहमी कार्यरत असतात समाजासाठी. कुठे काय करायचं आहे आज सकाळपासून ताई सांगू इच्छिते मी, आम्ही पूर्णपणे इथे स्वतः कुठले नौकर नाही, कुठले काही नाही, ही व्यवस्था सगळी त्यांनी केलेली आहे आणि माझ्या सखीने केली आहे. म्हणजे इतकं योगदान जेव्हा आपण करतो तेव्हा कुठलाही कार्यक्रम हा सक्षम आणि चांगला होत असतो. आणि असेच या ठिकाणी सामूहिक प्रॉपर्टी निर्माण करायचं कशी प्रगती करायची. 500 रुपये आम्ही वर्गणी घेतो दरवर्षी. वार्षिक वर्गणीत समाजाला पर कुटुंब 500 रुपये घेतो आई आणि त्या 500 रुपयाच्या कुटुंबातला 1 रुपया समाजासाठी खर्च करत वर्षभर आम्ही कार्यक्रम करतो. त्यात हा महिला दिनाचा कार्यक्रम असतो. विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी करिअर म्हणून महात्मा फुलेंच्या जयंतीच्या 11 एप्रिलला आम्ही हा कार्यक्रम करत असतो विद्यार्थ्यांसाठी. त्याही मध्ये निःशुल्क असे चांगले चांगले व्यक्ती येतात आणि मार्गदर्शन करतात. आणि त्यानंतर उरलेल्या पैशातनं भांडे खरेदी केले. म्हणजे आज आमच्या समाजातल्या कुठल्याच समाज वर्गाला म्हणजे माझ्या बांधवांना दुसरीकडून भांडे आणावं लागत नाही. बफे सेट पासून तर पिवल्याच्या छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत आम्ही तो साठा तयार केलेला आहे. म्हणजे सामाजिक प्रॉपर्टी तयार केली आहे. आणि आई आता सांगू इच्छिते मी की सभा मंडपाचं दादाने आम्हाला निधीतून काम दिलं आणि आमचं सभा मंडप सुद्धा आज पूर्णत्वाच्या दिशेने झालेला आहे. जर आमचं सभा मंडप होते आहे तर आमच्या कितीतरी कुटुंबातल्या अशा गरीब वर्गांना त्या ठिकाणी प्रोग्राम त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम करायसाठी सुविधा खूप मोठी सुविधा झाली. आणि ही प्रॉपर्टी मला असं वाटते आम्ही आपल्या कुटुंबासाठी आम्ही स्वतःचं कमाई करतच असतो, पण समाजाचं देणं 500 रुपयातल्या 1 रुपयातला खर्च करून आम्ही समाजाची प्रॉपर्टी कायम अखंड आमची मुलं खातील, मुलांचे नातू खातील, ही सर्व प्रॉपर्टी आम्ही जमा केलेली आहे. असं माझ्या समाजाचं खूप मोठं गौरव आहे. आणि या गौरवामध्ये परत मी अजून सांगू इच्छिते, हा दरवर्षी 3 वर्ष झाले आई आम्ही हा कार्यक्रम करतो आहे आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या सर्व इतर जातीतल्या सखीसुद्धा तितक्या सक्रियतेने सहभागी होतात. मग मला असं जाणवलं मी ज्या ठिकाणी वाढली आहे मी इथेच माझं बालपण गेलं आणि इथेच माझं सासरपण पण झालेलं आहे. तर मी माझा पाहिलेल्या स्ट्रगल केलेल्या आणि माझ्या समाजाने त्याकडे दृष्टिकोन टाकीत त्यांच्या वर्षभर कार्यावर नजर ठेवेत अशा 5 महिला आम्ही हेरत असतो आणि त्यांना सक्षम नारी पुरस्कार आम्ही छोटीशी ट्रॉफी देऊन देत असतो समाजाच्या वतीने. आणि तसा पुरस्कार देण्यासाठी आज या ठिकाणी सारिका उरकुडे या गावात सून म्हणून आल्या आणि त्यांनी लहानपणापासूनच काहीतरी करायचं. अगदी तेव्हाच्या काळामध्ये कॉन्व्हेंट सुरू झालं, छोटे छोटे विद्यार्थी, इंग्रजी शाळांचं खूप काही महत्त्व नव्हतं, पण त्या छोट्या छोट्या मुलांना शिकवण्यासाठी धाडस लागतं आणि त्या मुलीने केलं, म्हणजेच माझ्या त्या सखीने केलं. आणि आज विश्वज्योती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्या नर्सरीच्या मुलांना शिकवता अगदी 11वी 12वीच्या मुलांपर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहे. अशी माझी सखी सारिका उरकुडे. नंतर आई डिलिव्हरीच्या काय वेदना असतात ही एक स्त्री जाणते आणि ती वेदना जाणते. नंतर डिलिव्हरीच्या वेळात आपल्याला खूप मोठं बळ देते आपल्या आईनंतर एक दाई. आणि अशी माझी दाई म्हणजे माझी दुसरी आई या ठिकाणी या गावात कितीतरी घरातल्या डिलिव्हऱ्या केल्या आहेत, कितीतरी मुलांना खेळवलं आहे, तिने तेल मालिश केलेली आहे. अशा मी आईचं कौतुक किंवा माझ्या समाजाकडून तिलाही देणं द्यावं म्हणून तिचा या ठिकाणी सत्कार करतो आहे. गौरव सक्षम नारी पुरस्कार देऊन आम्ही गौरवित असतो.
तिसरी माझी सखी आहे, माझ्याच बरोबर शिकलेली, अपंग, एका पायाने अपंग, पण तिने अपंगत्वावर मात केली. तेव्हाचा काळ आपला, पाहुणे पाहायला यायचे, काळं गोरं चालायचं आणि बाकीचं त्यांचं दिव्यांग चालायचं. त्यामध्ये तिने हार मानली नाही. जर मला कोणी पसंत करत नाही तर मला कोणीही पसंत नाही. स्वाभिमानाने जगली. मला जर कोणी अशा स्थितीत स्वीकार करत नाही तर मी माझं विश्व मी स्वतः तयार करेन म्हणून. आणि आई वडील आपल्या कितपत साथ पुरणार आहे. त्या माझ्या सखीने मशीन काम करीत तिने स्वतःचं विश्व तयार केले आणि स्वतःचा उदरनिर्वाह ती करीत आहे. अशी माझी सुनीता मस्के ही सखी. त्यानंतर माझ्याच बरोबरी शिकलेल्या, म्हणजे मी याच्यासाठी